शिजलेत पण पावटे भारी शिजले. नमस्कार मंडळी, आपल्याला आज बनवायची चिकन पोपटी पार्टी. तर घरच्या घरी आपल्याला कुकरमध्ये बनवायचं आहे चिकन पोपटी. तर मेन सामग्री जी लागते ना रेसिपीसाठी ती आपण आणलेली आहे राजगडवरून. तर इथं कुठे मिळत नाही ती, वावरामध्ये आपल्या शेतामध्ये. तर ती तर आपण आणि ती जी पानं जी असतात ना, भांबुर्डीची पानं म्हणतात त्याला, ती पानं ती तुम्हाला शेतामध्येच मिळतात जिथं. चला तुम्हाला दाखवतात कशी बनवायची ती. बिंदू टाकशीत रे, थांब शाना, जा तिकडे जा, बस जा. मिरची पावडर घ्यायची मित्रांनो, इकडं हळद, हळद घ्यायची. एव्हरेस्ट मसाला घेतला इकडं. लसूण पेस्ट टाक. कांदा मसाला, मालवणी मसाला, सांग ना. काय ऑन पेज सत्याच मागातलं सांगू. तर इकडे या साईडला बघू शकता मित्रांनो, आपलं मॅरिनेशन वगैरे झालेलं आहे. आता हे आपल्याला मस्त की 15-20 मिनिट ठेवायचे आहे, जेणेकरून मसाला वगैरे त्याला लागेल व्यवस्थित प्रॉपर. या साईडला ना आपण आता दही टाकून घेतोय, दही टाकतोय मॅरिनेशनला. तर मंडळी या साईडला बघू शकताय आपलं चिकन मॅरिनेशन वगैरे झालेलं आहे, दही वगैरे प्रॉपर लागलं आहे त्याला. तर आता आपण पोपटीला सुरुवात करतोय. ह्या साईडला भांबुर्डीचा पाला पण आहे, आपण धुवून घेतला आहे. असा पाला असतो, भांबुर्डीचा पाला म्हणतात. इथं मिळत नाही तो. तर आता मी काल राजगड साईडला डिलेवरीला तेव्हा घेऊन आलो तुम्ही, आम्हाला भेटला होता पाला. तर आता ह्या साईडला ना आपण पावट्याची शेंगा वगैरे धुवून घेतोय. मस्त बिघायचं, स्वच्छ धुवून घ्यायचे. मगाशी आपण भांबुर्डीचा पाला पण धुवून घेतला, कारण की त्याच्यावरती धूळ वगैरे बसलेली असते. तर व्यवस्थित धुवून घ्यायचा. पोपटी पार्टी ही आपण मडक्यामध्येच करतो, पण ती घरच्या घरी आपल्याला बनवायची म्हणलं की आपल्याला कुकरमध्ये बनवायची लागणार आहे. हे बघा मस्त व्यवस्थित असं धुवून घेतलं. पावट्याची शेंगा, भरपूर असं पावट्याची शेंगा घेतल्या जातात. तर मंडळी आपण अशा प्रकारे ना रेसिपीला सुरुवात करतो. तर पहिलं सगळ्यात अगोदर आहे ना, बघा हे तुम्हाला या साईडला दाखवतो. इथं पावटा आहे, पावटा आपण व्यवस्थित धुवून घेतलेलं आहे. अंडे वगैरे सगळे धुवून घेतलेले व्यवस्थित. चिकन पण मॅरिनेशन झालेलं आहे. तर सर्वात अगोदर आपण काय करणार आहे, भांबुर्डीचा जो पाला दिसतो तुम्हाला, हे बघा हा पाला आहे. हे बघा अशी पानं असतात. तुम्ही जरी हा पाला आहे तुम्हाला शेतात वगैरे बांधावरती त्या साईडला मिळू शकतो तुम्हाला. असं कात्रे कात्रे असतात पानांना, एकदम सॉफ्ट पानं असतात, एकदम मऊ अशी. हे बघा अशी फुलं असतात त्याला, कळ्या वगैरे अशी पाला असतात. आणि ह्याचा पानांचा वास ना असला भारी येतं ना फ्लेवर. तर हा फ्लेवर सगळ्यांना रेसिपीमध्ये उतरतो. आणि चिकन पोपटी वगैरे बनवायचे असेल तर तुम्हाला हे ऑप्शनली आहे, हा पाला लागतोच चिकन रेसिपी याच्यासाठी, पोपटीसाठी. तर आपण आता व्यवस्थितपणे ना सर्वात अगोदर खालच्या लेअरला भरून घ्यायची ती पानं. आता पानं टाकतोय मी, तरी पण एवढा फ्लेवर येतो ना, याचा वास एकदम खमंग असा सुटलेला आहे. अशी प्रॉपर अशी लावून घ्यायची व्यवस्थित. पाणी वगैरे काही तर ओतायचं नाही आहे. लावून झालेली आपली पानं वगैरे कुकरमध्ये. तर त्याच्यानंतर आपण पावटा टाकून घ्यायचं. समजा त्याच्यानंतर आहे ना एवढी पानं आहेत त्याने पूर्ण कुकर पॅक करायचं. मीठ, तुमचं प्रमाणे तुम्हाला जेवढं टाकलं तेवढं टाकू शकता. का टाकणार आहे समजे वगैरे. चिकन मॅरिनेशन केलेलं चिकन आहे.
आता आपण टाकायची ती अंडी प्रॉपर लावून घ्यायची व्यवस्थित, फुटली नाही पाहिजे नशा मध्ये. तर आपण आहे ना मक्याची कणस त्याची व्यवस्थित आहे ना, मक्याची कणस वगैरे प्रॉपर भरलेली आहेत बघू शकता तुम्ही. आपल्याला बांबोडीचा पाला करून घ्यायचा व्यवस्थित प्रॉपर भरल्याचा बांबोडीचा पाला करून घेऊया. पण पावट्यावरती आपण मीठ टाकलं का आता ह्याच्यावरती पण थोडं करून कॅन्सर वगैरे नाही का अंड्यांना वगैरे आपल्याला व्यवस्थित बांबोडीचा पाला करून घ्यायचा. त्यामुळे मला ती दिसली होती तिथं असं एकदम पॅक करून घ्यायचं. इकडं पुन्हा साईडला वगैरे पण पाणी वगैरे काही टाकायचं नाही आपल्याला, पूर्ण अशी वाफेवर शिजवायचे. प्रॉपर असं झाकण पण व्यवस्थित बसलेलं आहे. अर्धा तासासाठी ठेवायचं कुकर गॅसवरती. अर्धा तास वाट बघायची कुकरची शिट्ट्यांची. 3 शिट्ट्या झाल्या बंद करून टाकायचं. चला कंटिन्यू राहा व्हिडिओ बघण्यासाठी. व्हिडिओ आहे की आणि कुकर उघडतं खतरनाक असा फ्लेवर आहे बघा. हे बघा आपली चिकन पार्टी तयार झालेली मस्त चिकन पोपटी. तर आता आपण ह्याच्यामध्ये ना पलटी मारू. गरम आहे भरपूर. बघू शकता चिकन पोपटी आहे एकदम सक्सेसफुल झालेली आपली. काय पटकन बस खाली बसा. काय हे हळदी घे बघ. हळदी काय हे काय खाली बस. खतरनाक शकता आपली चिकन पोपटी झालेली आहे व्यवस्थित शिजलेली आहे. आपण टेस्ट बघू कशी आहे ती. खाऊन सांगा टेस्ट कशी झाली. देवेने पण पहिल्यांदाच खाते, मी पण पहिल्यांदाच खाते. जे ना आपण बांबोडीचा पाला टाकला होता ना त्याची सगळी पूर्ण आहे ना चव याच्यामध्ये उतरलेली आहे बांबोडीच्या पाल्याची. खतरनाक अशी रेसिपी झालेली आहे आपली. फर्स्ट टाइम केली होती आपल्याला. आपली भरपूर दिवसापासून इच्छा होती की चिकन पोपटी बनवायची आपल्याला. ही पोपटी खरं म्हणजे ना ही पोपटी याच्यामध्ये बनवतात आपल्या मडक्यामध्ये. आपल्या इथं घरामध्ये काही मडकं वगैरे नव्हतं आणि इथं जागा पण नाही. सिटीमध्ये करायची म्हणजे ना आपल्या शहरामध्ये वगैरे की अवेलेबल आपल्याला होत नाही. त्यामुळे आपल्याला घरगुती आपल्याला कुकरमध्येच करावं लागते. त्या साईडला बघू शकता अंडी पण एकदम प्रॉपर शिजलेली आहे. त्या साईडला आणि चिकन पण व्यवस्थित असं मॅरिनेट पण केलं होतं मस्तपैकी शिजलं आहे बघा. 2 तुकडे बनवले मस्तपैकी चिकनची पण अप्रतिम. आणि आपल्याला पाला इथं भेटत नाही बांबोड्याचा पाला. त्या दिवशी कालच आम्ही राजगडला गेलो होतो डिलिव्हरीसाठी. तेव्हा मी तिकडनं पाला घेऊन आलो होतो बांबोड्याचा. इथे मिळत नाही. शेतात वगैरे मिळू शकतो तुम्हाला ज्या ठिकाणी असं. आता थंडीचे दिवस तर चालूच झालेले आहेत. थंडीच्या दिवसामध्येच मिळतो तो बांबोड्याचा पाला. अप्रतिम अशी टेस्ट आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. चला या आपण आता पटपट खाऊन घेऊ. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जो पण नवीन असेल त्याने चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारची जी बेल आयकन आहे ती बेल आयकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचते. चला बाय. भारी शिजले पण पावटे भारी शिजले. इकडे देवाने टेस्ट करते.
हे बघा इकडं अंडा वगैरे पण व्यवस्थित आहे ना, प्रॉपर शिजलेलं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि चॅनलवरती जो कोण नवीन असेल त्याने चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. आणि जी शेजारची जी बेल आयकन आहे ना मित्रांनो, ती नक्की क्लिक करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन पोचतील. तर चला भेटूया एका अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. तोपर्यंत आता आम्ही खाऊन घेतो पटपट. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.